नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष। आपण आज संगमवाडीच्या जे संगम आहे दोन नदीचा, तिकडून त्या बाजूनं मुठा नदी येते आणि इकडून मुळा नदी वाहती, त्या संगमावर आपण उभा आहेत आज। आणि भारतीय जनता पार्टीनं जे पुणेकरांच्या माती मारलेला प्रोजेक्ट आहे, काही मागणी न करता रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नाव दिले त्याला, नदीकाठ प्रकल्प सुधार प्रकल्प म्हणतात त्याला, त्या प्रकल्पावर आज आपण उभा आहेत। इथं त्यांनी जे काही प्रोजेक्ट केला याच्यामध्ये जी माती टाकलेली होती इथं, ती पूर्ण माती आम्हाला वाटतं की असं पहिल्याच पावसातून वाहून गेलेली आहे। अशी किती वेळेस माती टाकणार आणि किती नासानी करणार ह्याची, म्हणजे खरंच काहीही गरज नसताना ज्यावेळेस प्रोजेक्ट केले जातात, काहीही त्याच्यातून नागरिकाचा फायदा होणार नाही, भले नागरिकांनी मागणी नाही केलेली, त्याच्यानंतर जे काही प्रकल्प राबवले जातात ते असे प्रकल्प असतात जे फक्त पैसे खाण्यासाठी, टक्केवारी घेण्यासाठीच केले जातात। आणि याच्यामुळं भराव काय म्हणता येईल की पात्र अरुंद झाल्यामुळं पाण्याचा फुगवडा वाढलेला आहे आणि लोकांच्या घरात पाणी जाते। पाठीमागील जे आपण बघतोय की एकता नगर असेल, पाटील इस्टेट असेल, त्याच्यानंतर समता नगर होतं, त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यात पुलेवाडीमध्ये जे घरात पाणी घुसलेलं आहे, तो याचाच परिणाम आहे की पात्र छोटं झाले, पाणी तेवढंच सोडलेलं आहे जलसंपदा मंत्रीवरून, पण ते पाणी पात्रात न बसल्यामुळं ते पुणे शहरामध्ये पसरलं आहे। तर अशा प्रकल्पाचा नक्कीच कुणासाठी केलेला आहे हा प्रकल्प, या आम आदमी पार्टीची पहिली त्यांनी सखोल याची चौकशी झाली पाहिजे या प्रकल्पाची। ह्याच्यातले कोण कोण लाभार्थी ते जनतेसमोर आले पाहिजेत खरं, आणि ह्याच्या पुनर्विचार नक्कीच झाला पाहिजे की असे प्रोजेक्ट विनाकारण जे नासधूस करणार आहेत ते ठेवायचे का काढायचे। ते आम आदमी पार्टी तर प्रथमदर्शी म्हणते की ताबडतोब काढले पाहिजेत आणि नदीपात्र नैसर्गिकरित्या जसं होतं तसं ठेवलं पाहिजे। अनेक झाडाची कत्तल केलेली, 7,000 झाडं या प्रोजेक्टसाठी महानगरपालिकेनं तोडलेले आहेत। खूप मोठी पर्यावरणाची हानी झालेली आहे, पर्यावरणाचा समतोल आपल्याला राखता येणार नाही या पुणे शहरामध्ये, अशी अवस्था ह्या प्रकल्पामुळे झालेली आहे।